शुभ दिवस. समजा सर्दी झाली, मग ती कमी करण्यासाठी काय करायचं? 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अद्रकचा रस 1 चमचा टाकायचा, लिंबूचा रस अर्धा चमचा टाकायचा आणि मध 2 चमचे, आणि हे मिश्रण दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, फक्त 2 दिवस करा. तुमची सर्दी गायब. मित्रांनो, कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा तुम्ही. काय होतं बघा, ह्याने सर्दीमुळे घशाला होणारी खवखव, तुमच्या घशात जे खवखवते ना, ते तुमचे पूर्णपणे बंद होते. म्हणून मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा. आणि गरम पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे काय होतं? तुमचा श्वसन मार्ग मोकळा होतो, चोंदलेलं नाक मोकळं होतं आणि श्वास घेण्यास अजिबात त्रास होत नाही. येते का लक्षात? आता गरम पाण्याची वाफ घेत असताना आपण हे लक्षात ठेवायचं, समजा तुमचं नाक, तुमचं सर्दी असताना त्यामध्ये चिकट कप असेल, सर्दी असताना तुमच्या घशामध्ये चिकट कप असेल, तर त्या गरम पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं. गरम पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि दिवसातून 3 वेळा त्याची वाफ घ्यायची. हा प्रयोग करायचा. किती दिवस? फक्त 2च दिवस. तुमचे चिकट कप शरीरातून बाहेर पडण्यास यांनी मदत होणार आहे. लक्षात येते का? समजा जर तुम्हाला सर्दी बरोबर चिकट कप झाला, तर काय करायचं? गरम पाण्यामध्ये मुठभर मीठ टाकायचं आणि त्याची वाफ घ्यायची. सकाळ, दुपार, संध्याकाळ, फक्त 3 दिवस करा. आणि फक्त तुमचा असणारा चिकट कप नष्ट होणार म्हणजे होणार. हा प्रयोग करून पाहतो. चिकट कप का झालं? चिकट कप झाल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला सर्दी बरोबर तुमचे नाक चोंदले, तर त्या गरम पाण्यामध्ये निलगिरीचे 4-5 थेंब टाका तुम्ही. जर नाक चोंदलं ना, तर त्या गरम पाण्यामध्ये 4-5 थेंब निलगिरीचे टाका. निलगिरी तेलाचे थेंब 4-5 थेंब टाकले आणि त्याची वाफ जर घेतली ना, सकाळ, दुपार, संध्याकाळ, फक्त 2 दिवस असे करा. तुमचं चोंदलेलं नाक मोकळ होईल. तेव्हा हा प्रयोग सुद्धा तुम्ही करून पहा. तुम्हाला जर सर्दी बरोबर खोकला असेल, घशात खवखवत असेल, तर त्या गरम पाण्यामध्ये अद्रकचा किस करून टाका आणि त्याची वाफ घ्या. तुमचा खोकला पूर्णपणे बंद होईल. घशातील खवखव थांबेल. फक्त 2 दिवस हा प्रयोग करा आणि 3 वेळा. मित्रांनो, समजा जर तुमच्या सर्दी बरोबर ताप असेल, अंग दुखत असेल, तर काय करायचं? त्या गरम पाण्यामध्ये तुळशीची पानं चुरगळून टाकायची आणि त्याची वाफ घ्यायची. सकाळ, दुपार, संध्याकाळ करायचंय. किती दिवस? फक्त 2च दिवस करा. बघा, तुम्हाला येणारा ताप पूर्णपणे नष्ट होईल. अंग दुखाचे सुद्धा राहील. हा प्रयोग जरूर करा. हा प्रयोग जरूर करा. अत्यंत सोपा उपाय आहे. काही व्यक्ती मला भेटतात आणि सांगतात, मला इतकी सर्दी झाली, इतकी सर्दी झाली की मी रुमाल वापरत होतो, आता मी टिश्यू पेपर पण वापरतोय. आता माझी सर्दी झाल्यामुळे मी टिश्यू पेपरचा वापर केल्यामुळे टिश्यू पेपरचं दुकान प्रॉफिट मध्ये आहे. दुसरा तर काय म्हणतो, मला इतक्या शिंका येतात, इतक्या नाकातून पाणी गळतंय, असं वाटतंय की 1 लिटर पाण्याची बाटली भरून घ्यावी. बघा,
इतकं नाकातून पाणी गळत असते. त्यामुळं हा उपाय केला पाहिजे. विनोदाचा भाग सोडा, पण त्या होणाऱ्या सर्दीचा त्रास जो होतो त्याच्यावर मात करण्यासाठी, हसत मात करण्यासाठी हा विनोद आहे. याची नोंद घ्या मित्रांनो. सर्दी झाल्यास रुमाल वापरा, हात रुमाल वापरा, टिश्यू पेपरचा वापर करा. हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्दी झाल्यानंतर शक्यतो अल्कोहोल टाळा, अल्कोहोल बंद करा, कॅफेन युक्त पदार्थ बंद करा आणि गोड असणारे पदार्थ खाऊ नका. कारण का, सर्दी झाल्यानंतर जो होणारा त्रास आहे तो आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं अल्कोहोल, कॅफीन आणि गोड पदार्थ अजिबात सेवन करायचं नाही, बंद करायचं. आता सर्दी का होते? सर्दी का होते? त्याचे काही कारण आहे. खरं कुठलाही आजार असू द्या, त्याचं मूळ शोधलं पाहिजे. त्याचं मूळ शोधलं तरच निदान होतं व्यवस्थित. आणि त्यामुळं आपण कारणांचा सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत. तर सर्दी होण्याचे कारण, सर्दी का होते हे जाणून घेत असताना, व्हायरल इन्फेक्शन म्हणजे विषाणूंचा संसर्ग. काय होतं बघा, विषाणूंच्या संपर्कात आलं, त्याच्या सानिध्यात आलं की आपल्याला सर्दी होत असते. विषाणूंच्या संपर्कात किंवा सानिध्यात आलं की आपल्याला सर्दी होत असते, हे लक्षात ठेवा. तर याच्यापासून आपण, आपल्याला सर्दी होऊ नये, विषाणूच्या संपर्कात किंवा सानिध्यात आल्यामुळे आपल्याला सर्दी होऊ नये म्हणून आपण हात रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरणे अत्यंत गरजेचं आहे. तर व्हायरल इन्फेक्शन हे सर्दी होण्याचे मुख्य कारण असू शकते. आणि ॲलर्जी, काही लोकांना ॲलर्जी असते बघा. काही लोकांना ॲलर्जी असते. कुणाला धुळीची असते, परागकणांची असते, प्राण्यांच्या केसांची असते, तसेच प्रदूषणाची